ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री JS पाटील, सहशिक्षक, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कंगराळी खुर्द, तालुका जिल्हा बेळगाव. आज मी तुम्हाला इयत्ता 7वीचा विज्ञान विषयातील सजीवातील श्वसन या पाठावरती आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्या शरीरातील पेशी हा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मुख्य घटक आहे. आपल्या या पेशीमध्ये पोषण, वहन, उत्सर्जन, त्याचबरोबर पुनरुत्पादन यासारख्या क्रिया घडत असतात. आणि या क्रिया घडण्यासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. आपण नेहमी कार्य करत असतो. इवन आपण अभ्यास करत असताना, इवन आपण झोपलो असताना आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, ही ऊर्जा कुठून मिळते? तुम्हाला आठवतं आहे की तुम्हाला तुमच्या आई वेळोवेळी बरोबर वेळेत तुम्हाला खायला काही ना काही देत असते. आपण का खातो? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, या अन्नामध्येच संचित ऊर्जा असते, साठलेली ऊर्जा असते. आणि हीच ऊर्जा आपण काय करतो सांगा? मोकळी करण्यासाठी आपल्याला श्वसन करण्याची गरज असते. म्हणजेच आपण वेगवेगळी जी कामं करतो, ज्या कृती करतो, या कृती करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जा अन्नामध्ये साठून असलेली जी संचित ऊर्जा आहे ती मोकळी करण्याचं कार्य श्वसन करतं. मग श्वसन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की आपण वातावरणातील हवेतील श्वास घेत असतो आणि आपल्या शरीरामध्ये तयार झालेला नको असलेले वायू आपण उच्छवासावाटे बाहेर टाकतो. अर्थातच श्वसन ही एक अशी क्रिया आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन घेऊन तो पेशीपर्यंत पोचवला जातो. आणि या ऑक्सिजनच्या सहाय्याने आपण खाल्लेलं अन्न जे असतं ते अन्न पचल्यानंतर सात्विकीकरणानंतर संपूर्ण शरीरभर प्रत्येक पेशीपर्यंत अन्नाचे हे कण पोचवले जातात. आणि या अन्नाच्या कणांना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या सहाय्यानं जाळण्याचं काम केलं जातं. पेशीमधील कलकुनु नावाचा जो घटक आहे, या घटकांतर्गत ही सगळी क्रिया घडत असते. आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू, पाणी आणि ऊर्जा निर्माण होते. हीच ऊर्जा आपण ATPच्या स्वरूपात आपण साठवून ठेवतो. आणि आपल्याला शरीरांतर्गत ज्या ज्या क्रिया घडत असतात किंवा आपण कार्य करत असताना त्या ऊर्जेचा आपण वापर करत असतो. अर्थातच या क्रियेमध्ये आहाराच्या साध्या रूपामध्ये रूपांतर केले जाते आणि म्हणूनच त्याच्यातून ऊर्जा निर्मिती होते. म्हणून श्वसन ही एक जैव रासायनिक क्रिया आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं की श्वासोच्छ्वास म्हणजे काय आणि श्वसन म्हणजे काय, याच्यातला जर फरक बघितला तर श्वासोच्छ्वास ही एक अशी क्रिया आहे की ज्याद्वारे सजीव हवेतील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. ही एक भौतिक क्रिया आहे. यामध्ये फक्त फुफ्फुसे सहभागी असतात. हवा आत घेणे म्हणजे श्वास आणि हवा बाहेर सोडणे म्हणजे उच्छ्वास. तर श्वसन म्हणजे श्वसनामध्ये श्वासोच्छ्वास याचबरोबर पेशीमध्ये होणारे आहाराचे विघटन किंवा ज्वलन समाविष्ट असते, ज्याच्यामुळे ऊर्जेची निर्मिती होते. श्वसन ही एक जैव रासायनिक क्रिया आहे. यामध्ये फुफ्फुसाबरोबरच शरीरात पेशीमध्ये असणारे कलकुनु देखील सहभागी असतात, जे ऊर्जेची निर्मिती करत असतात. आता तुम्हाला माहिती आहे की श्वसनाचे प्रकार आपण बघूया की बहुसंख्य प्राण्यांमध्ये आपण श्वासावाटे ऑक्सिजन घेत असतो. आता सनील श्वसन किंवा ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वातावरणातील ऑक्सिजन आपण घेतो आणि ऑक्सिजनच्या सहाय्याने आपण
ग्लुकोज जो असतो म्हणजे आपल्या आहाराचं साध्या ग्लुकोजच्या अन्नकणांमध्ये रूपांतर होतं आणि हे अन्नकण ऑक्सिजनच्या सहाय्याने जाळले जातात आणि त्या ठिकाणी जाळल्यानंतर ऊर्जा निर्मिती होते, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं आणि अशा पद्धतीनं ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्नाचं विघटन होऊन जे श्वसन होतं त्याला आपण सनील श्वसन अर्थातच एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. आणि हे श्वसन ज्या सजीवांमध्ये होतं त्या सजीवांना सनील जीव अथवा एरोब्स असं म्हणतात. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जो प्रोडक्ट आहे किंवा जेव्हा या सनील श्वसनानंतर ग्लुकोजचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यामध्ये होतं. अर्थातच असे काही सजीव आहेत की ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते, म्हणजेच ते ऑक्सिजनशिवाय आपलं जीवन जगू शकतात. उदाहरणार्थ ईस्ट हा एकपेशीय सजीव. ईस्ट हे ऑक्सिजनच्या वापराशिवायच आपलं जीवन जगू शकतात. अर्थातच ते ऑक्सिजनच्या वापराविना ग्लुकोजच्या कणाचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचबरोबर अल्कोहोलमध्ये रूपांतरण करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोलमध्ये रूपांतरण करतात. यालाच आपण अनानील श्वसन असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे कदाचित की आंबण्याची जी प्रक्रिया होते, ह्या आंबण्याच्या ज्याला आपण फर्मेंटेशन क्रिया असं म्हणतो, याच्यामध्ये ईस्ट अनानील पद्धतीचं श्वसन करत असतात. म्हणजेच ऑक्सिजनच्या वापराविनाच ते अन्नकण किंवा ग्लुकोजच्या कणांचं रूपांतरण अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये रूपांतरण करत असतात. आणि याचाच वापर मोठमोठ्या दारूचं उत्पादन करणाऱ्या, बिअरचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये केलं जातं. अर्थात आपल्या मानवी शरीरामध्ये देखील अनानील श्वसनाची प्रक्रिया होत असते. तुम्हाला माहिती आहे की आपण जोराची कामं करतो, खूप जोरानं बराच वेळ आपण पळलं, शारीरिक कष्टाची कामं केली, त्याचबरोबर ओझं उचलायचं काम केलं आणि ह्याच्यामध्ये शारीरिक जास्त काम आपण करतो, अशा वेळेला काय होतं की ऐन वेळेला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. आणि मग न झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की जास्त काम केल्यावर आपल्याला थकवा येतो. याचंच कारण मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी केला गेला असल्यामुळे श्वसनाची प्रक्रिया जोरानं होत असते. अन्नकण जाळून त्याच्यातून ऊर्जा प्रचंड निर्माण करावी लागते आणि मग काही कालापुरता जर का ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर मित्रांनो काय होतं की आपल्या शरीरामध्ये ज्या स्नायूपेशी असतात, या स्नायूपेशी ऑक्सिजनचा वापर करायच्या अगोदरच ग्लुकोजचं रूपांतरण लॅक्टिक आम्ल आणि कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये रूपांतरण करत असतात. आणि मग त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते आणि तुटवडा भासत असलेल्या ऊर्जेची निर्मिती अल्पकाळासाठी त्या ठिकाणी केली जाते. आणि तुम्हाला माहिती आहे की कधीकधी आपण हे जोराचं काम करत असताना किंवा बरंच अंतर धावून झाल्यानंतर कधीकधी आपल्या शरीरामध्ये आकड निर्माण होते. आकड म्हणजे क्रॅम्प्स. आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये त्याला पेटके येणं असं देखील म्हणतात. आपल्या पायांमध्ये वगैरे असं एकदम असं चढल्यासारखं होतं, त्याला आपण क्रॅम्प्स, इंग्लिशमध्ये क्रॅम्प्स असं म्हणतो. आता हे आकड येणे कशामुळे होतं की जेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अचानकच जेव्हा आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही त्यावेळेला स्नायूपेशींमध्ये अनानील श्वसनाची प्रक्रिया घडते आणि ग्लुकोजच्या कणांना त्या ठिकाणी जाळलं जातं आणि ग्लुकोजचं कण जाळून त्या ठिकाणी लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. लॅक्टिक आम्ल त्या ठिकाणी तयार झाल्यामुळे, त्याचा संचय झाल्यामुळेच आपल्याला आकड येते. आणि म्हणून असं जर झालं तर त्याच्यावरती काही उपाय असतात, तुम्हाला देखील त्याची माहिती असतील. तुमची आई, तुमचे वडील त्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. मित्रांनो, थोडंसं गरम पाण्यानं जर शेक दिला अथवा थोडंसं मॉलिश केलं, मसाज केला तर त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी रिलीफ होते. आता असं गरम पाणी ओतल्यानंतर किंवा मसाज केल्यानंतरच का कमी होत असावं की तसं केल्यामुळे काय होतं सांगा, त्या ठिकाणी की जी आकड निर्माण झालेली असते त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा काय होतो, व्यवस्थित व्हायला लागतो आणि अशा रीतीनं ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे तिथं संचय झालेल्या लॅक्टिक आम्लाचं रूपांतरण पाण्यामध्ये केलं जातं, ऑक्सिजनमध्ये केलं जातं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला
काय मिळते, रिलीफ मिळते, थोडंसं आराम वाटायला लागतं. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये स्नायूपेशीमध्ये देखील हे अनानील श्वसनाची प्रक्रिया घडत असते. आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला श्वास आणि उच्छ्वास. श्वसन ह्या क्रियेमध्ये आपल्याला प्राणवायू अर्थातच ऑक्सिजनची गरज असते. हा प्राणवायू आत घेणं म्हणजे श्वास. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला अन्नकण जाळल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं सांगा, तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे, हा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर जेव्हा टाकतो त्यालाच उच्छ्वास असं म्हणतात. आणि म्हणून श्वास आणि उच्छ्वास मिळून श्वसन या ठिकाणी बनत असतं. तुम्हाला माहिती आहे, मग आपल्याला श्वसन दर म्हणजे काय हे आपण बघूया. की साधारणतः आपण एका मिनटाला किती वेळा श्वास आणि उच्छ्वास म्हणजे श्वसन किती वेळा करतो, एका मिनटाला आपण श्वसन किती वेळा करतो, ती संख्या काढणे म्हणजेच श्वसन दर होय. तुम्हाला साधारणतः माहिती आहे की आपण निवांत बसलेलो असताना आपल्याला जाणवती नाही आपण श्वसन किती करत आहोत वगैरे. पण जेव्हा आपण काम करायला लागतो, कष्टाचं काम करायला लागतो, तेव्हा ॲटोमॅटिकच काय होतं सांगा, हा दर वाढायला लागतो. तुम्ही जास्त जोरानं पडला तर अधिक वाढतो. हे तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघू शकता. आता श्वसन दर हा साधारणतः सामान्यपणे एका मिनटाला 15 ते 18 वेळा होत असतो. सामान्य माणसामध्ये सामान्य स्थितीमध्ये आपण श्वासोश्वास किंवा श्वसन दर हा 15 ते 18 इतका असतो. आता आम्ही श्वासोश्वास कसा करतो, ही प्रक्रिया पूर्ण कशी घडते आपल्या शरीरामध्ये, कोणकोणत्या इंद्रियांचा, कोणकोणत्या अवयवांचा त्याच्यामध्ये समावेश होतो, हे आपण टप्प्याटप्प्यानं हळूहळू बघूया. आता ही आहे आपली मानवी श्वसन संस्था. तुम्ही जर या ठिकाणी बघितलात तर तुम्हाला दिसेल की यामध्ये साधारणतः 2 भाग असतात. की एक पहिला जो भाग आहे तो म्हणजे श्वसन मार्ग आहे आणि दुसरी जी आहेत ती श्वसनेंद्रिय आहेत. अर्थातच आपण थोडंसं सूक्ष्म पद्धतीने एक भागाचं निरीक्षण आपण स्लाईड्सच्या साहाय्याने या ठिकाणी बघूया. बघा, हा आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या श्वसन संस्थेचे 2 भाग असतात. एक श्वसन मार्ग आहे आणि श्वसनेंद्रिय ज्याला आपण म्हणतो ते आपण पुढं बघणार आहोत. आता हा श्वसन मार्ग बघूया. तर श्वसन मार्गामध्ये काय येतं की तुम्हाला या ठिकाणी दिसेल की नाकपुड्या ज्या आहेत, ज्याला नॉनस्ट्रिल असं म्हणतो, ह्या नाकपुड्या आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये नाकाची पोकळी तुम्हाला दिसेल, घशाची पोकळी आपल्या त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर स्वरयंत्र आणि श्वासनलिका यांचा समावेश होतो. बघा, श्वसन मार्गामध्ये नाकपुड्या, त्यानंतर नाकाची पोकळी, घशाची पोकळी, स्वरयंत्र आणि श्वासनलिका यांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता हे जे आहे ते श्वसनेंद्रिय आहे. बघा, आता श्वसनेंद्रियामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2 फुफ्फुसं दोन्ही साईडला तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील, 2 फुफ्फुसं येतात. त्याच्यानंतर लघुश्वासनलिका, जी तुम्हाला निळ्या रंगाच्या अशा कुर्च्यामध्ये तुम्हाला जो भाग दिसतो आहे त्या लघुश्वासनलिका. आणि शेवटी त्या ठिकाणी काय आहे सांगा, श्वासकोश आहेत, जे बारीक गुठळ्या तुम्हाला ज्या ठिकाणी ब्रँक्युल्स किंवा त्याच्या ब्रँक्युल्सच्या पुढच्या बाजूला जे बारीक बबल्स टाईप जे तुम्हाला दिसत आहे ते काय आहेत सांगा, श्वासकोश आहेत. आणि या 2 फुफ्फुसाच्या खालच्या बाजूला तुम्हाला आणखी एक पडदासारखा जो दिसतो आहे तो श्वासपटल. या सगळ्यांचा अंतर्भाव या श्वसनेंद्रियामध्ये होत असतो. बघा, श्वसनेंद्रियामध्ये 2 फुफ्फुस येतात, लघुश्वासनलिका येते, श्वासकोश येतो, त्याचबरोबर श्वासपटल यांचा या ठिकाणी अंतर्भाव होतो. आता सुरुवातीपासून आपण बघूया. मी तुम्हाला सांगितलं की आपण श्वास नाकावाटे घेतो. आता या नाकपुड्या 2 असतात. तोंडाच्या वरती नाकामध्ये 2 नाकपुड्या असतात. ह्या दोन्ही नाकपुड्या एका पडद्यानं काय झालेल्या असतात, वेगवेगळ्या केलेल्या असतात. काही जणांमध्ये अशी डेव्हिएटेड सेप्टम, ज्याला आपण वक्र पडदा म्हणतो, असा असतो, तर वरच्या बाजूला तो सामान्य पडदा सरासरी लोकांच्यामध्ये असा असतो. पण समजा असा जर वक्र पडदा असेल तर अशा लोकांना श्वासोश्वास करणं कठीण जातं, गुदमरल्यासारखं वरच्यावरती होतं, श्वास घेणं यांना त्रासदायक असतं. आणि हा श्वास घेतल्यानंतर हा आपण घेतलेली हवा
त्याच्यानंतर या नाकपुड्यातून हवा नाकाच्या पोकळीमध्ये जाते बघा. आतमध्ये तुम्हाला ही जी दिसते आहे ती काय सांगा, ज्याला इंग्लिशमध्ये तिथं नेसल कॅव्हिटी म्हणून लिहिलेली आहे बघा. ही काय आहे सांगा, मोकळी जागा आहे, नाकाची जी पोकळी आहे. आणि याच्या वरच्या बाजूला चेतने असतात, अल्फेक्टो रिसेप्टर्स असं आपण ज्याला म्हणतो. हे रिसेप्टर्स आहेत ना, त्याच्यामध्ये हे चेतने ज्या आहेत, या चेतण्यामुळे आपल्याला वासाची संवेदना होते. वेगवेगळ्या प्रकारचे जे वास आहेत ते वास कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला त्या चेतण्याद्वारे काय होतं, समजतं. तर नाकाच्या पोकळीच्या वरच्या बाजूला हे काय असतात सांगा, ह्या वासाची संवेदना देणाऱ्या चेतने असतात. आणि नंतर मग थोडंसं कधीकधी आपल्याला शिंका येतात. आता आपण का शिंकत असावं, तर तुम्हाला माहिती आहे की हवेमध्ये असंख्य धूलिकण असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे नको असलेले घटक असतात. आणि मग काय होतं सांगा, श्वास घेत असताना आपल्या नाकामध्ये ती फिल्टर होण्याचं काम चालू होत असतं. हे श्वास घेत असताना, हवा आत जात असताना हे सगळे नको असलेले धुळीचे कण, विषाणू, जीवाणू हे नाकातील केसांमध्ये अडकतात. आणि अडकल्यानंतर हे नको असलेले घटक असतात, जेव्हा त्यांची संख्या वाढते किंवा आपल्याला नको असं होतं, तेव्हा निसर्गतःच ते बाहेर फेकणं गरजेचं असतं. अशा वेळेला आपल्याला जोराने शिंक येते आणि शिंकेच्या बरोबरच हे जीवाणू असू द्यात, धुळीकण असू द्यात, हे बाहेर फेकले जातात. आता मित्रांनो, तुमच्यासाठी एक विशेष सूचना असते. तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याला शिंक येत असेल तर आपण काय करायला पाहिजे सांगा, की रुमाल धरून शक्यतो आपल्या नाकातून जाणारे जे जीवाणू, विषाणू आहेत हे दुसऱ्यांपर्यंत फैलावू नये, त्यांना त्रास होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. रुमाल लावूनच आपण शिंकलं पाहिजेत. तुम्हाला अशी सूचना आपण नेहमी देतो, त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, मी मगाच सांगितलं की मग या नाकाची जी पोकळी आहे त्या नाकाच्या पोकळीतून हवा घशाच्या पोकळीत जाते. इथं अन्ननलिका आणि श्वासनलिका वेगवेगळ्या करणारा भाग असतो, एक पडदा असतो. आणि मग याच ठिकाणी हवेची नलिका जी असते ही नलिका वेगळी होते. आणि याच्यानंतर हवा काय होते सांगा, श्वासनलिकेमध्ये जाते. पण श्वासनलिकेत पोचण्याऐवजी तिथं स्वरयंत्र असतं. तुम्हाला या ठिकाणी तिची बारीक अशी हालचाल तुम्हाला दिसत असेल, व्होकल कॉर्ड्स असं आपण म्हणतो. हे जे स्वरयंत्र जेव्हा बोलण्यासाठी हवा जात असते, याच हवेचा वापर करून आपण काय करतो, हे स्वरतंतू असतात. या स्वरयंत्रामध्ये हे स्वरतंतू काय होतात, कंप पावतात आणि आवाजाची निर्मिती होते आणि आपण बोलतो. आपल्याला जो संदेश द्यायचा असतो, आपल्याला जे म्हणायचं असतं, बोलायचं असतं, ते या स्वरयंत्राच्या साहाय्याने आवाजाची निर्मिती केल्यामुळे होत असते. आणि नंतर मग आपलं जी हवा असते ती हवा श्वासनलिकेमध्ये जाते. आता ही आहे काय सांगा, श्वासनलिका. ही कुर्च्यामुळे असते बघा, एका स्नायूंनी बनलेली असते, त्यामुळे ती चेपत नाही. साधारणतः या श्वासनलिकेची जी लांबी आहे ती साधारणतः 4 इंच इतकी असते. ती स्वरयंत्रापासून चालू होऊन लघुश्वासनलिकेपर्यंत विभागलेली असते. आणि हा मधला भाग म्हणजेच स्वरयंत्रापासून ते लघुश्वासनलिकेपर्यंत ही श्वासनलिका असते. आता यानंतरचा जो भाग आहे तो फुफ्फुस. हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. जेव्हा श्वासनलिकेतून हवा आत फुफ्फुसांमध्ये येते, फुफ्फुसही साधारणतः 2 असतात. ती दोन्ही बाजूला विभागलेली असतात आणि ती मऊ स्पंजयुक्त असतात, लवचिक असतात. फुफ्फुसही लवचिक असतात, अशी ही फुफ्फुसं असतात. त्याच्यानंतर फुफ्फुसामध्ये रचना जर आपण बघितली, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या 2 फुफ्फुस आहेत. जी मुख्य श्वासनलिका जी आहे, ह्या श्वासनलिका लघु श्वासनलिकेमध्ये दोन्ही बाजूला काय झालेले असतात, विभागलेले असतात. आणि मग या सूक्ष्म श्वासनलिका शेवटी त्यांना वायुकोश असतात. श्वासकोश किंवा वायुकोश असं म्हणतो, जिथे प्रत्यक्ष काय होतं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हवेतील ऑक्सिजन आणि शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू यांची अदलाबदल या ठिकाणी आपल्याला होते. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे हा श्वासकोश आहे. बघा, मी मगाशी सांगितलं की नाकपुड्याद्वारे आपण घेतलेली हवा किंवा श्वासावाटे घेतलेली हवा नाकाच्या पोकळीतून जाऊन श्वासनलिकेतून लघुश्वास वाहिन्यांद्वारे शेवटी वायुकोशात येते. येथे प्रत्यक्ष काय होतं सांगा, की वायूची अदलाबदल होते. आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या ठिकाणी घेतला जातो. तुम्हाला माहिती आहे, हवा एक
अनेक वायूचं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. हा ऑक्सिजन तितकाच घेतला जातो आणि शरीरात तयार झालेला म्हणजे अन्न जाळण्याच्या प्रक्रियेतून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड ऊर्जा निर्मितीसाठी जो आपण अन्न जाळतो तो कार्बन डायऑक्साईड आपल्या याच श्वासकोशापर्यंत आणला जातो आणि तिथं वायूंची काय होते, अदलाबदल त्या ठिकाणी होते. आणि अशा पद्धतीनं आपण काय करतो की वायू जो आहे हा वायू आपण संपूर्ण शरीरभर प्रत्येक रक्ताच्या माध्यमातून प्रत्येक पेशीपर्यंत पोचवला जातो. आणखी एक भाग या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की 2 फुफ्फुसाच्या खालती तुम्हाला एक पडदा दिसतो, यालाच श्वासपटल असं म्हणतात. आणि हा साधारणतः वरच्या भागाला फुफ्फुसाला काही अंशी आधार देण्याचं काम करत असतो. आता काय होतं की हा जो श्वासपटल आहे साधारणतः फुफ्फुसं ही दोन्ही बाजूच्या बरगड्यांच्या मध्ये असतात आणि आपण जेव्हा श्वास घेत असतो तेव्हा बरगड्या अलगद काय होतात, फुगतात आणि हा पडदा काय होतो सांगा, खाली सरकतो. जेव्हा आपण उच्छ्वासावाटे म्हणजे हवा आपण बाहेर सोडतो तेव्हा पडदा वर उचलला जातो आणि फुफ्फुसं जी आहेत ती अंकुंचन पावते, म्हणजे छाती जी आहे ती काय होते, अंकुंचन पावली जाते. आणि अशा पद्धतीनं हा पडदा जो आहे हा पडदा काय करतो, आधार देण्याचं काम या ठिकाणी करतो. आता बघा या ठिकाणी आपण साधारणतः मानवी शरीरामध्ये कशा पद्धतीनं श्वसन प्रक्रिया होते हे आपण बघितलं. आता आपण काय करूया की याच पद्धतीनं आणखी काही सजीव आहेत की ज्यांच्यामध्ये मानवासारखी श्वसन संस्था आहे का, सगळ्यांनाच अशा प्रकारची अवयवसंस्था अस्तित्वात आहे का, याचा थोडासा आपण काय करूया, अभ्यास करूया. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की झुरळ हा कीटकांमध्ये समाविष्ट होणारा सजीव आहे. तर या चित्रात तुम्ही बघू शकता झुरळाच्या शरीरावरती जो वरचा फुगीर भाग आहे त्याच्याबरोबर साईडनं काय असतात सांगा, सूक्ष्म छिद्र असतात आणि या सूक्ष्म छिद्रांना श्वासरंध्र असं म्हणतात. आणि ह्याच श्वासरंध्रातून वातावरणातील आवश्यक असणारा वायू ते आतमध्ये घेतात आणि नंतर या श्वासरंध्रांना श्वासनलिका जोडलेल्या असतात. जेव्हा हवा श्वासनलिकांमध्ये येतो तेव्हा प्रत्यक्ष श्वासनलिका उतींमध्ये वायू त्या ठिकाणी विसर्जित करतात आणि अशा पद्धतीने वायूची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. पुन्हा तयार नको असलेला भाग वायूचा त्या ठिकाणी पुन्हा या श्वासनलिकेतून श्वासरंध्रावाटे बाहेर फेकला जातो. आणि अशा रीतीनं कीटकांमध्ये उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे झुरळामध्ये श्वसन क्रिया घडत असते. या ठिकाणी माणसासारखी मोठी अवयवसंस्था जरी नसली तरी श्वासरंध्र आणि श्वासनलिकांच्या जाळ्याद्वारे या ठिकाणी झुरळामध्ये श्वसनक्रिया घडत असते. या ठिकाणी तुम्ही गांडूळ बघू शकता. तुम्हाला माहिती आहे की साधारणतः ओलसर ज्या ठिकाणी पाणी असतं, थोडीशी म्हणजे मातीमध्ये पाण्याचा अंश असतो अशा ठिकाणी गांडूळ अस्तित्वात असतं. आता या सजीवांमध्ये गांडुळामध्ये ओलसर त्वचा असते. ओलसर त्वचाच त्याचा असा अवयव आहे की ज्याच्यामध्ये वायूची अदलाबदल केली जाते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूला ही जी त्वचा आहे या त्वचेतून वातावरणातील हवा आत घेतली जाते आणि बाहेर नको असलेली हवा बाहेर फेकली जाते. आणि अशा पद्धतीनं अत्यंत साध्या पद्धतीची श्वसन पद्धत गांडुळामध्ये अस्तित्वात आहे. यानंतर तुम्ही बघू शकता की बेडूक असा एक प्राणी आहे की ज्यामध्ये तो फुफ्फुसावाटे श्वसन करू शकतो, त्वचेवाटे देखील श्वसन करू शकतो. फुफ्फुसावाटे श्वसन करू शकतो आणि त्वचेवाटे देखील श्वसन करू शकतो. तर याच्यामध्ये देखील अवयवसंस्था असते. त्याचं हृदय जे असते तुम्हाला माहिती आहे की एक वैशिष्ट्य आहे की रक्ताभिसरण हे त्याच्यामध्ये 3 कप्प्यांद्वारे होत असतं. पण रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे किंवा श्वसनसंस्था जी आहे ती तोंडावाटे आणि नाकावाटे त्याला देखील नाक आहे. तुम्ही या ठिकाणी नॉस्ट्रिल नावाचा जो इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे ते त्याच्या नाकपुड्यात त्याच्यातून तो काय घेत असतो, श्वासोश्वास करत असतो. पुढे त्याला फुफ्फुस आहे आणि जसं
माणसांमध्ये प्रक्रिया होत असते, तशाच पद्धतीनं बेडकांमध्ये देखील काय होतं सांगा, वायूंची अदलाबदल होते आणि अशा या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याची श्वसन संस्था अस्तित्वात असते. आता या ठिकाणी तुम्ही मासा बघितला आहे की आपल्याला प्रश्न पडतो की असे कितीतरी प्राणी आहेत की जे पाण्यामध्ये राहत असतात. मग ही कशा पद्धतीनं श्वसन करत असतील? अर्थातच तुम्ही बघितलं आहे की मासा कधी तर हातामध्ये घ्या आणि त्याच्या बाजूला जर बघितलात, जसं असं थोडंसं उचलून त्याची हे बघितलात तर त्या लाल कलरचा जो तुम्हाला या ठिकाणी भाग दिसतो हे त्याचे कल्ले आहेत. या कल्ल्यांमध्ये असंख्य रक्तवाहिन्या असतात आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जो ॲरो मार्क दाखवला अशा पद्धतीनं तो पाणी त्या ठिकाणी घेतो आणि पाणी कल्ल्यातून बाहेर फेकतो. त्या कल्ल्यातून बाहेर फेकत असताना त्या ठिकाणी पाण्यातील ऑक्सिजन जो आहे विरघळलेला, हा विरघळलेला ऑक्सिजन त्या केशवाहिन्यांमध्ये काय केला जातो सांगा, अलगद त्या केशवाहिन्यांमध्ये ॲब्सॉर्ब केला जातो, शोषला जातो आणि संपूर्ण शरीरभर प्रक्रिया केली जाते आणि ऑक्सिजनचा पुरवठा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये होतो. तर बहुसंख्य माशांमध्ये हे श्वसनाची प्रक्रिया जी आहे ती श्वसनाची प्रक्रिया कल्ल्याद्वारे होते. हा कल्ले हा जो अवयव आहे त्यामार्फतच माशांमध्ये श्वसनाची प्रक्रिया होत असते. आता वनस्पतींमध्ये श्वसन आपण बघूया. तर वनस्पतींना देखील जगण्यासाठी किंवा ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची गरज असते. तुम्हाला वाटत असेल प्रकाश संश्लेषण क्रिया ही अन्ननिर्मितीची क्रिया आहे आणि श्वसन ही वेगळी क्रिया आहे आणि त्यामुळे वनस्पतीच्या प्रत्येक भागामध्ये श्वसनाची क्रिया वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होत असते. पानांमध्ये होत असते, जिथं त्याचबरोबर मुळांमध्ये होत असते. आता पानांमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी काय असतं सांगा, पर्णरंध्र असतात. पानामध्ये बारीक बारीक आपल्या डोळ्यांना न दिसणारी बारीक पर्णरंध्र असतात. या पर्णरंध्राच्या सहाय्याने वनस्पती काय करतात, ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकाश संश्लेषण ही क्रिया वेगळी आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आत घेऊन त्याचा आणि पाण्याच्या वापरानं काय केलं जातं, अन्ननिर्मिती केली जाते, ग्लुकोजची निर्मिती केली जाते हरितकण आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं. त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. मात्र श्वसन या क्रियेमध्ये वनस्पती देखील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. लक्षात राहील. आणि म्हणून काही जणांना कन्फ्यूज होतं, गोंधळ होतं की नेमकं श्वसनसंस्था म्हणजे काय आणि प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय. तर दोन्ही या वेगवेगळ्या क्रिया आहेत. लक्षात राहील. यानंतर मी तुम्हाला काय करणार आहे सांगा, या ठिकाणी काही विधानं देणार आहेत. आता आपण बराचसा अभ्यास केला आणि या अभ्यासामध्ये तुम्हाला समजलेलं आहे की आपण श्वसन म्हणजे काय. श्वसनामध्ये आपण श्वासोश्वास, सनील, अनानील श्वसन, त्याचबरोबर प्रत्यक्ष मानवी श्वसनसंस्था आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी श्वसन होतं, श्वसनाचा दर आपण बघितला. त्याचबरोबर इतर वनस्पती, प्राणी, कीटक यांच्यामध्ये होणारं श्वसन याचा आपण अभ्यास केला. तर या ठिकाणी मी काही विधानं दिलेली आहेत. ही विधानं बरोबर आहेत की चूक हे तुम्ही सांगायचं आहे आणि उद्या येताना पुन्हा एकदा हा अभ्यास तुम्ही लिहून घेऊन यायचा आहे. आता बघा, या ठिकाणी मी पुन्हा स्पष्टपणे वाचून दाखवतो की लॅक्टिक आम्ल तयार झाल्याने शरीरात आकड निर्माण होते. बरोबर की चूक. जास्त व्यायाम केल्याने माणसाचा श्वसन दर कमी होतो. वनस्पतीमध्ये श्वसन क्रिया फक्त रात्री होते. चूक की बरोबर. बेडूक त्वचेवाटे तसेच फुफ्फुसावाटे श्वसन करतात. चूक की बरोबर. श्वसन करण्यासाठी माशांमध्ये फुफ्फुसे असतात. बघा, मी पुन्हा वाचतोय, श्वसन करण्यासाठी माशामध्ये फुफ्फुसे असतात. चूक की बरोबर. आणि शेवटचं विधान आहे, श्वास घेतल्यानंतर छातीच्या पोकळीचा आकार वाढतो. तर या विधानांचा अभ्यास करा आणि त्याच्यावरती ही विधानं बरोबर की चूक हे उद्या येताना लिहून घेऊन या. आणि अशा पद्धतीनं आम्ही हा पाठ या ठिकाणी संपवत आहोत. धन्यवाद.